हे अजिबात कळत नाहीये की आपण 21व्या शतकात राहतो, तरीही आपल्या समाजात बलात्कार सारखे घाणेरडे अपराध होत आहेत. यासाठी आपण सगळे जबाबदार आहोत, कारण समाज देखील व्यक्तीनेच बनतो. बाळा, सत्य परमेश्वर आहे. सत्य सनातन आहे. ते निरंतर जिवंत राहते. काहीही बोलू नका. मी सरळ प्रश्न विचारला आहे, मला सरळ उत्तर द्या. काय तुम्ही बलात्कार होताना बघितला आहे का? नाही साहेब. दॅट्स ऑल माय लॉर्ड. वकील साहेबांना माहितीये की बलात्कार म्हणजे काय असतं, आणि त्यांना हे देखील माहितीये की बलात्कार फक्त माणसाच्या शरीरावरच नाही तर त्याच्या मनावर देखील खूप मोठा आघात करतो. एक किरण रोशनीची. कसा होता आजचा दिवस? काय झालं कोर्टात? काय होणार, तेच झालं जे होत आलंय. विपक्षी वकील केसला काही भलत्याच दिशेने घेऊन जातोय, पण मला मिस्टर सांगेंवर पूर्ण विश्वास आहे. मला त्यांच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच काही ना काही तोडगा काढतील. तुम्ही सांगा, तिथे काय प्रोग्रेस आहे? रोशनी, मला खूप वाईट वाटत आहे. एकतर तुझ्या कुटुंबावर एवढा मोठा प्रसंग ओढवलाय. तुम्ही लोक किती टेन्शनमध्ये आहात, कुठल्या परिस्थितीतून जात आहात याचा अंदाजा आहे मला. पण मी काय करू रोशनी? जेव्हाही मी विचार करते की असं कोण आहे जो या परिस्थितीत माझी मदत करेल, माझ्या मनातून फक्त तुझंच नाव समोर येतं. ते यासाठी कारण तुम्ही मला आपलंच समजता. सांगा, काही प्रोग्रेस झाली का? हो रोशनी, मी वैदेहीला सोन्याचा सेट देण्याचा प्रयत्न केला. मी खूप समजावलं की हा तुमचाच आहे, तुम्ही ठेवून घ्या. पण त्याने नाही ऐकलं. त्याने सेट घेण्यास नकार दिला. ही तर फारच चांगली गोष्ट आहे. मला वाटतं ही बाई मनाने चांगली आहे आणि मजबुरीने हे सगळं काम करते. ही तर अगदी सहजपणे सगळं काही सांगून टाकेल. ताई, मला वाटतं ही फार लवकर कन्व्हिन्स करून घेईल, कारण जे मनाने चांगले असतात ना, त्यांना या वाईट गोष्टी मनातल्या मनातच बोचत असतात, परेशान करतात. माझ्याकडे एक प्लॅन आहे. ही आयडिया कशी वाटली तुम्हाला? खूप चांगली, पण मी थँक्स नाही बोलणार. बरं रोशनी, फोन ठेवते. बाय. बाय. बाबा, बरं झालं तुम्ही आलात. कसा नसतो आलो बाळा. तू इथे जेलमध्ये राहून सडतोयस, तर बाहेर बापाला कसं काय बरं वाटणार? बाबा, मला खूप भीती वाटते हो. सगळे साक्षीदार आपल्या विरुद्ध चाललेत. भीती तर मलाही खूप वाटते. मला तर इथून सुटायचे काहीच चान्सेस दिसत नाही. गप्प बस. काही आलतू फालतू बोलत असतो, मूर्ख कुठला. बोला ना बाबा, सुटका होईल ना आमची? अरे सुटणार कसा नाही बाळा. जर तुला काही झालं ना, तर मी त्या एके मोरेची अशी वाट लावणार आहे ना. अजमेरा साहेब, तुम्ही काळजी नका करू. आपले वकील साहेब फारच अनुभवी आहेत. शेवटी असा डाव खेळतील ना, विपक्षालाही चारही मुंड्या चित करून टाकतील. हो, त्यांचा पास्ट रेकॉर्ड तरी असाच सांगतोय. राजीव, सागर कुठे? रडत बसलाय बाबा. सागर, इकडे. अंकल नमस्ते. हा ठीक आहे. आम्ही लोक इतक्या वेळेचे आलो आहोत आणि तू आता येतोयस आणि नमस्ते करतोयस. मी जे सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐक. बाय द वे, जर सांगलीने तुला विचारलं की तू तिथे काय बघितलंस, तर तू काय सांगणार आहेस? अंकल, मी बोलेल की मी रेप होताना बघितलंच नाही.
फक्त दृष्टीला थोबाडीत मारताना बघितलं होतं. खबरदार जर एक शब्द तोंडातून बाहेर काढलास ना तर मी जे सांगणार ना तेच तुला सांगायचंय, समजलं का? हो. सांगायचं की तू तिथे एन्जॉयमेंट करायला गेलेलास आणि याच एन्जॉयमेंटच्या नादामध्ये तू तिकडे इतकी भांग प्यायलास की तुला अजिबात कशाचीच शुद्ध नव्हती. तिथे काय झालं, कुणी कोणाला काय सांगितलं, तुला काहीच माहिती नाहीये. काहीच नाही, समजलं? पण अंकल, मी पोलिसांना ऑलरेडी सांगितलंय की मी दृष्टीला थोबाडीत मारताना बघितलं होतं. चुलीत जाऊ दे तुझी ती जबानी. तुझी जबानी काय कायदा आहे जो बदलू नाही शकत? सांगून टाक की पोलिसांनी जबरदस्ती माझ्याकडून घेतलं. पण अंकल, मी सागर, लक्षात ठेव, कोर्टात जर तू तुझं तोंड उघडलंस ना, दृष्टी तर माझ्या हातून मरता मरता वाचली, पण तू नाही वाचणार. लट्टन, मला हे सांग की कोर्टात काय झालं? अरे देवा, मला तर फारच काळजी वाटते त्या दृष्टीची. खूप वाईट झालं त्या बिचाऱ्या मुलीसोबत. आत्या, हे तेच जाणू शकतात ज्याच्यासोबत ते घडलंय. कारण जे हे नीच काम करतात ना, त्यांच्यासाठी हे एंटरटेनमेंट पेक्षा जास्त काही नाहीये ग. कारण ते असं गृहीत धरून चालतात की त्यांनी वाईट काम केलंच नाहीये, ज्याला ते असं वाईट काम म्हणतील. म्हणून तर त्यांचे आई वडील कोर्टात त्यांना वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. दादा, याचा अर्थ असा आहे की ते लोक पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करत आहेत? रश्मी, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणं ही तर साहजिक गोष्ट आहे. पण त्यांचा वकील तर केसला काही भलतंच वळण देतोय. मला तर हे कळत नाहीये, हे वकील सुद्धा माणसाच असतात ना, मग यांना खोटं बोलताना भीती का नाही वाटत? आत्या, अगं वकिलांचं काय आहे, सगळा समाजच दोषी आहे. आपण सगळेच दोषी आहोत. जोपर्यंत समाज नाही बदलणार ना, पुरुषांचा स्त्रीप्रती दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत काहीच नाही होणार. भाऊजी, माहीत नाही, आय डोंट थिंक दॅट्स पॉसिबल. आणि बघायला गेलं तर हे आपल्या कंट्रीमध्ये सगळ्यात जास्त होतं. आय डोंट ॲग्री निशा. हां, हे नक्कीच आहे की वेस्टमध्ये जरा कमी आहे, पण आहे नक्की. इट्स अ ग्लोबल डिसीज. ही एक महामारी आहे. याविरुद्ध लढण्यासाठी काहीतरी उपाय करावाच लागणार. जसं की याआधी मुलगा आणि मुलीतली सगळे भेद मिटवावे लागतील. मुलगा आणि मुलगी यात सुरू असलेला भेदभाव सगळ्या समस्येचं मूळ आहे. आपल्याला मुलांना हे संस्कार द्यावे लागतील की मुलगा आणि मुलगी सगळ्या दृष्टीने बरोबर आहेत. असं नाही की मुलगा हे करू शकतो, मुलगी हे नाही करू शकत. मुलगा रात्रीपर्यंत उशिरा येऊ शकतो, मुलगी नाही येऊ शकत. मुलगा हे कपडे घालू शकतो, मुलगी नाही घालू शकत. आणि आत्या, दुसरी गोष्ट अशी आहे की आपले उपभोक्तावादी विचार आपल्याला ते बदलावे लागतील. आधी त्यात स्त्रीला फक्त एक भोगाची वस्तू, केवळ एक प्रोडक्ट म्हणून मानलं जातं. तेव्हाच तर आपण बघतो जास्त करून ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये ज्या ठिकाणी स्त्रीची गरज नसेल तिथेही आपल्याला स्त्री दाखवली जाते. आणि तिसरी गोष्ट ही आहे की शिक्षणाचा प्रसार प्रचार. कारण की आपल्या देशाचा समान पातळीवर विकास नाही झालाय, म्हणून शिक्षण देखील प्रत्येक पातळीवर नाहीये. आता शिक्षित मुलं ही गोष्ट समजू शकतील ना की मर्दानगीचा अर्थ कुठल्याही मुलीसोबत बलात्कार करून हे सिद्ध करणं होत नाही की तो तिच्यापेक्षा जास्त शक्तिशाली. तू अगदी बरोबर बोलतोयस लट्टन. जेव्हा पण अशी कुठली घटना घडते ना, तर दोषी स्त्रियांनाच ठरवलं जातं. अरे, ज्या बिचारी बरोबर असा प्रसंग घडलेला असतो ती तर तोंड लपवून जगत असते, आणि ज्याने केलं असतं तो तर छाती फुगवून फिरत असतो. खरी गोष्ट तर ही आहे की आपल्या खेड्यापाड्यात जास्तीत जास्त लोक अशिक्षित आहेत. त्यांना तर माहीतच नाही की अशी घटना घडली तर केस रजिस्टर करायला हवी.
एक्झॅक्टली. म्हणून तिथल्या लोकांना कसली भीतीच नाही राहिली. त्यांना असं वाटतं ते असं कोणतंही काम करून ते सुटतील आणि आरामात फिरतील. अरे मी तर सांगते की अशी घटना कोणत्याही मुली किंवा बाई बरोबर घडली ना तर लगेच तिने FIR दाखल करायला हवा. बरोबर बोलते तू. दादा, काही अशा संस्था देखील असतात ना ज्या अशा विषयांवर काम करतात. हां, यू आर राईट. संस्था तर आहेत आणि आपण त्यांची मदत देखील घेतली पाहिजे, खास करून पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी. काय झालं? वैदही दिसत नाहीये. दादा, वहिनीची प्रकृती ठीक नाही आहे. ठीक आहे, मी तिला भेटून जाईन. काय झालं? मी ऐकलं की तुझी प्रकृती ठीक नाहीये. ताप तर नाही वाटत आहे? पोटात दुखतंय का? डोकं दुखतंय? फार दुखतंय का ग? चल, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. काय झालं? तुला काही सांगायचं आहे का? हे बघ, मी तुला किती वेळा सांगितलंय ग, घाबरण्याची किंवा भिण्याची काहीच गरज नाहीये. तुला काही सांगायचं आहे तर बोल ना, मी आहे. ताई, तुला बरं वाटत नाहीये? रश्मी सांगत होती यू आर नॉट फिलिंग वेल. चल, डॉक्टरांकडे जाऊया. अगं निशा, मी देखील केव्हापासून हेच सांगतोय तिला, पण ती ऐकतच नाहीये. तुझी बहीण आहे, तूच समजावून सांग तिला. अरे, ऐकणार कशी नाही? मी जबरदस्ती घेऊन जाणार हिला डॉक्टरकडे. लवकर तयार हो, मी पर्स घेऊन येते. मी सुद्धा निघतोय. हां निशा, मला इन्फॉर्म करा. हां, हो. चल, येतो मी. लवकर तयार हो, जायचंय. आय होप हे पत्र नवनीतने वाचावं आणि मला माफ देखील करावं. तसं मी काम माफीच्या लायकीचं नाही केलंय.
ऐका ना, डॉक्टर रिबेका आले. नमस्ते. नमस्ते. तुम्ही आल्यावर जरा आम्हाला धीरच वाटतो. चहा वगैरे घेतला ना ग यांनी? हो, कशी प्रोग्रेस आहे आता दृष्टीची? तुम्ही अजिबात काळजी करू नका. शी इज रिकव्हरिंग व्हेरी फास्ट. थेरपीचा फार चांगला परिणाम होतोय तिच्यावर. अँड आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. सॉरी, तुम्हाला लोकांना न कळताच सरळ इकडे निघालो. या सांगेल साहेब, नमस्कार. बसा तुम्ही. हॅलो डॉक्टर रेबेका. यांच्याशी तर अगोदरच ओळख झालेली आहे. हां, एनिवे, खरं तर मला हे सांगायचं होतं की दृष्टीला हेअरिंगसाठी प्रिपेअर करायचं. जर आम्ही दोघे तेथे उपस्थित राहिलो तर बरं वाटेल तिला. हो, तुम्ही अगदी बरोबर बोलता आहात. त्याने दृष्टीचा आत्मविश्वास देखील वाढेल. हो कुलकर्णी साहेब, हेच तर करायचंय. आता अशा केसेसमध्ये नातेवाईक, मैत्री यांची गरज नाही, उलट काउन्सिलिंगची गरज असते त्यांना. युनिट काउन्सिलर्स आणि काउन्सिलर्स जे असतात त्यांचे नाते कुठले, नातेवाईक असतात ना कसले संबंध, त्यामुळे ते ओपनली पेशंटशी बोलू शकतात. आणि ह्या केसमध्ये चांगली गोष्ट ही आहे की डॉक्टर रेबेका त्या एक लेडी आहेत, त्यामुळे त्या दृष्टीशी ओपनली बोलू शकतात. त्यांचं मेंटल स्टेटस काय आहे ते नीट समजू शकतात. हो, तुम्ही अगदी बरोबर बोलतात. तसं मी तुम्हा दोघांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही माझ्या मुलीची इतकी काळजी करतात. तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही फेडू शकणार. अहो, असं काय बोलताय तुम्ही, तर आम्हाला लाजवता. प्लीज. दृष्टी कुठे? तिच्या खोलीत आहे. आम्ही तिला भेटू शकतो का? नक्कीच, पण चहा तर प्या पहिले. कसलीच फॉर्मॅलिटी नको, आधी काम होऊ द्या, मग वाटेल तेव्हा घेऊ. बर. कम. एक्सक्यूज मी. तुम्ही अगोदर जा म्हणजे तिला कम्फर्टेबल वाटेल. हो, खूप डल वाटते, बट डोंट वरी, वी विल हँडल इट. ऑल द बेस्ट. चा. हाय दृष्टी, कशी आहेस? मी बरी आहे. खूप उदास वाटतेस. हे बघ, कोर्टातील प्रोसिडिंगला अशा प्रकारे मनावर नको घेऊस. तिथे तर अशा प्रकारच्या गोष्टी होतच असतात. मला वाटतं की तू कोर्टात साक्ष देण्या अगोदर इतकी मजबूत होऊन जा की वकील आनंदच्या अतिशय नीच प्रश्नांच्या तू सामोरं जावं. हाय दृष्टी, हाऊ आर यू? आय एम फाईन. सो आर यू रेडी फॉर इट? हो. काय हो? हो, थोडं हळूवार नाही वाटलं? आय वॉन्ट टू हेअर द लेननेस इन युअर व्हॉइस. हे बघ बाळा, मला तुझ्या आतला आत्मविश्वास बघायचा आहे जो तुझ्या आवाजामध्ये असेल. कोणाच्याही विरुद्ध केस नोंदवणं, त्यांच्यावर आरोप करणं फार सोपं असतं, पण सिद्ध करणं फारच कठीण. आणि तू या केसची प्रत्यक्ष साक्षीदार आहेस आणि A.K. मोरेंना हे चांगल्याच प्रकारे माहीत आहे. अँड ही इज गॉना कम वेल प्रिपेअर्ड अँड ही इज गॉना ग्रिल यू हार्ड, व्हेरी हार्ड. म्हणून आम्ही हे डिसाईड केलं आहे की कोर्टात जाण्या अगोदर तुझ्यासोबत पर्सनल सेशन करून घेईल, म्हणजे तू प्रॉपरली प्रिपेअर्ड होशील त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं चांगल्या प्रकारे अचूक उत्तर देण्यासाठी. लेट मी टेल यू अबाउट मिस्टर मोरे. ही इज अ स्मार्ट कॅट. फारच चतुर प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. बाळा, तो तुझ्या तोंडांमध्ये शब्द टाकण्याचा प्रयत्न करेल, पण तू पूर्ण विचार करून
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दे. ते नेहमीच बोलतात ना, काय म्हणतात ते, कुठल्याही मुद्द्याला कुठल्याही पॉइंटला पकडून काय बोलतात ते, राईचं पर्वत. हा राईचा पर्वत. हा हो, ते तर मी प्रियांशूला साक्ष देताना बघितलं होतं. एक्झॅक्टली. ही इज व्हेरी स्मार्ट. परंतु मला त्याची काळजी नाही, कारण की मी सत्याची साथ देत आहे आणि विजय हा आपलाच होणार. पण त्याने तुला कुठलाही प्रश्न विचारू दे, तो तुला गुंतवण्याचा प्रयत्न करेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारेल, पण तू घाबरू नकोस. तू स्पष्टपणे तेच सांग जे तुझ्यासोबत घडलं आहे, साफ साफ अँड कॉन्फिडन्सली. ओके, इन कॉन्फिडन्स. आणि राहिले ते अभद्र प्रश्न, आय विल टेक द ऑब्जेक्शन ऑफ द कोर्ट. यू डोंट वरी. एनी क्वेश्चन्स? हे बघ दृष्टी, तुझ्या मनात एक गोष्ट पक्की ठेव की तुला त्या नराधमांना शिक्षा मिळवून द्यायची आहे. हिम्मत तुझ्या हात आपोआपच येईल. आय नो यू विल डू इट. आता आम्ही निघतो. सी यू इन द कोर्ट. टिल देन टेक केअर. ओके, बाय. बाय. तू जरा डोकं लाव आणि विचार कर, त्या एके मोरेने आतापर्यंत नक्की काय केलंय काय? फक्त डॉक्टर प्रियांशूवर आरोपच केलाय ना? त्याने सिद्ध तर काहीच नाही होत ना. त्या दृष्टीला तर मी असे प्रश्न विचारेन की ती केस परत घेईल. अरे वा. दृष्टी, मला माहिती आहे की तू खूप हिंमतीचं काम केलंयस आणि जेव्हा तू इतक्या पुढे गेली आहेस तर मागे सरकू नकोस.